तर वळूया आता पुढच्या आणखीन एका या संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडीकडे। 250हून अधिक डीएनए सॅम्पल हे गोळा करण्यात आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात होरपळलेल्या मृतदेहांची ओळख पटवणं हे अतिशय कठीण आहे। त्यामुळे नातेवाईकांचे आणि मृतदेहाचे डीएनए सॅम्पल मॅच केले जाणार आहेत। यानंतर इतर कागदपत्रांच्या पाठपुराव्यानंतर मृतदेह ताब्यात दिले जातील। याविषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिराग गोसाई यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। अहमदाबाद विमान अपघातामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहे अनेकांची ओळख पटू शकत नाही आहे आणि अशांच्या नातेवाईकांची आता डीएनए टेस्ट केली जाते आणि डीएनए टेस्ट मॅच झाली तरच मृतदेह ताब्यात दिले जाईल असं सांगितलं जातं आहे। सध्या आपण बीजे मेडिकल हॉस्पिटलचं जे या ठिकाणी पोस्टमॉर्टम सेंटर आहे त्या ठिकाणी आहोत आणि त्या ठिकाणी एक स्वतंत्र यंत्रणा अहमदाबाद पोलिसांच्या माध्यमातून राबवली जाते। पहिले तर ते खरेच नातेवाईक आहे की नहीं हे पटवलं जात आहे आणि त्यानंतर त्यांना डीएनए टेस्टसाठी त्यांची नोंदणी करून घेतली जाते। आपल्यासोबत पुलिस अधिकारी हैं। सर, आप मुझे बताइए किस प्रकार की प्रोसेस चल रही है ये? जो ये दुर्घटना हुई है ना, उनमें जो रिलेटिव्स है उन रिलेटिव के डीएनए प्रोफाइल जितने हो सके उतने जल्दी लेने के लिए ये प्रोफाइल हो रही है ताकि एज सुन एज पॉसिबल जो डेड बॉडी है वो उनके रिलेटिव को दी जाए। और आइडेंटिफाई नहीं हो पा रही है? हाँ, वो बर्न ज़्यादा होता है ना, डेड बॉडी का बर्न ज़्यादा होता है, आइडेंटिफाई नहीं है। उनका डीएनए प्रोफाइलिंग की प्रोसीजर चल रही है, तो ब्लड लेने के लिए उनके रिलेटिव है उनका डेटा लिया जा रहा है। लेकिन एक आखिरी सवाल सर, लेकिन ये सच्ची में उनके रिश्तेदार है उसकी भी कोई आप जांच कर रहे हो? हाँ, जब डेड बॉडी दी जाएगी तब एक अलग अथॉरिटी होती है पुलिस, वो आधार कार्ड से लेके सब जो मिलान किया जाता है टेक्निकली वो। फिलहाल पहले जो लोग क्लेम कर रहे हैं रिश्तेदार है उनके डीएनए किए जाएंगे? हाँ, जो क्लेम कर रहे हैं, बाकी वो एक्चुअली रिश्तेदार है या नहीं वो तो बाद में। वो कितने लोगों का अभी तक डीएनए चेक किया गया है? तकरीबन 250 से ज़्यादा डीएनए। 47 नंबर पे है ना। तर आपण बघतोय 250हून अधिक लोकांचा डीएनए या ठिकाणी तपासण्यात आलेला आहे आणि कारण अत्यंत वाईट प्रमाणात ह्या ठिकाणी अपघातामध्ये जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांचे मृतदेह जळाले आहे आणि याचसाठी आपण बघतोय हे पोस्टमॉर्टम रूम या ठिकाणी आहे। त्या बाहेर एक विशेष यंत्रणा अहमदाबाद पोलिसांच्या माध्यमातून राबवली जाते। जी लोक स्वतःहून पुढे येतात की आम्ही नातेवाईक आहोत असं सांगायला त्यांचे डीएनए सॅम्पल आता या ठिकाणी गोळा केले जाईल। लवकरात लवकर डीएनए टेस्ट करून ते जर मॅच झाले तर पुढची प्रक्रिया त्यांचं नाव काय होतं, त्यांचं इतर ज्या गोष्टी आहे आधार कार्डवरील नाव त्यासोबत पत्ता हे सगळं मॅच होतं की नाही, आयडेंटिफाय होतं की नाही हे बघितलं जाईल आणि त्यानंतरच त्यांना मृतदेह ताब्यात दिले जाणार आहे। कॅमेरा पर्सन विजय सरतापेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, अहमदाबाद।